रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी आपणास आज मुलांक 2 या विषयावरती चर्चा करणार आहे. मुलांक 2 आपली जन्मतारीख 2/11/20 असेल तर आपला मुलांक 2 येईल. 2 मुलांकाचा प्लॅनेट कोण आहे तर चंद्र आहे. तर याचे ऊर्जास्थाने काय आहेत? चंद्राची शीतलता, मातृत्व शक्ती आणि रचनात्मक विचारशक्ती हे आपले ऊर्जास्थान आहेत. तर 2 नंबरच्या मुलांकाचा स्वभाव कसा असेल? शांत, प्रेमळ, समजूतदारपणा आणि प्रत्येकाशी समजून घेणं आणि कुठलाही विचार मनातून करणं. भावनिकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. अशा व्यक्तीनं सर्व्हिस किंवा व्यवसाय कुठल्या क्षेत्रामध्ये करावा? लेखन, पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा ज्या समाजाप्रती ज्या ठिकाणी आदर भावना जास्त व्यक्त केल्या जातात अशा ठिकाणचा सर्व्हिस किंवा व्यवसाय. अभिनय क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय प्रवास असतील, राजकीय क्षेत्रातील PA मंडळी असेल, तर अशा ठिकाणी सर्व्हिस किंवा व्यवसाय केला तर तो जास्त प्रमाणामध्ये फायद्याचा राहतो. तर अशा व्यक्तींचे कौटुंबिक संबंध खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतात, कारण असे लोक प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाशी कॉपरेट असतात, प्रत्येकाला सहकार्य करतात. अशा व्यक्तीकडे येणारे जे लोक असतात तर भावनिकतेने आलेले असतात की हा व्यक्ती आपल्याला समजून घेईल, आपल्या भावना ह्या व्यक्तीच्या नक्की लक्षात येतील आणि हा आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करेल. अशा व्यक्तींकडं येणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये पाहिलं बऱ्याचशा प्रमाणामध्ये भावनिकतेची खूप मोठी लाट असते किंवा अशी लोक हुशार असतात किंवा अशा लोकांच्या भावनेची कदर करणारी व्यक्तिमत्व असतं 2 मुलांकाचं. तर यांच्याकडे काय निगेटिव्ह विचार असतात का? किंवा यांच्या संदर्भात कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे? तर एकदम भावनिक होणं, छोट्या मोठ्या गोष्टी मनावरती घेणं किंवा भावनेवरती थोडंसं कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा ओव्हर थिंकिंग थोड्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. छोट्या मोठ्या गोष्टी मनावरती घेऊन थोडंसं नाराज होणं, अशा तक्रारी थोड्याशा राहू शकतात, त्या आपण टाळू शकतात. तर उपासना कुठली केली पाहिजे? तर भगवान शंकराची उपासना आपल्यासाठी जास्त फलदायक राहील. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणं, पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करणं, पांढरं वस्त्र असेल, तिळे असतील, दूध असेल तर पाण्यामध्ये थोडंसं दूध घालून ते भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावं. त्यामुळे आपल्याला मनशांती प्राप्त होण्याचा लाभ प्राप्त होईल. त्यानंतर पौर्णिमाला पूर्णचंद्र असतो, तर ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये प्रदोष काळामध्ये थोडीशी ध्यान, धारणा, थोडंसं मेडिटेशन करावं की त्याचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर कुटुंबामधील आपली जी आई आहे तर आपण चंद्राला आईचा दर्जा दिलेला आहे, तर आपल्या आईच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं काळजी घेतली पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे किंवा मातृत्व शक्ती याचा आपण जास्तीत जास्त आदर केला पाहिजे. पुरुष वर्ग असेल तर महिलांच्या भावनेची कदर केली पाहिजे किंवा त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी संबंध चांगल्या प्रमाणात ठेवले तर खूप आपल्या जीवनामध्ये 2 नंबरचा मुलांक आपल्याला पॉझिटिव्ह राहतो, सहकार्य करतो. कारण चंद्र हे जो ग्रह आहे, रवी हा राजा आहे आणि चंद्र ही राणी आहे. त्यामुळं आपण राणीचं आयुष्य पाहतो, राजाला सपोर्टच करत राहते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि अभिमान असतो की आपला जो पती आहे तो राजा आहे आणि त्याच्या सन्मानामध्ये वाढ कशी होईल याचा सतत राणी प्रयत्न करत राहते. पण तिचा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण चंद्राच्या मुलांकाखाली असल्यामुळं आपण जास्तीत जास्त भगवान शंकराची उपासना केली तर आपल्याला ते फलदायी राहील. असे व्यक्ती खूप समाजामध्ये लोकप्रिय असतात, त्यांची भाषणशैली चांगली असते, रचनात्मक विचार असतात, प्रेमळ स्वभाव असतो. अशा व्यक्तींना 2 नंबर मुलांक लाभला आहे. 2 नंबर मुलांक हा खूप भाग्यकारक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.